राज्य मंत्रिमंडळाचा उद्या नागपूरमध्ये शपथविधी होणार आहे। मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असतील असं सूत्रांच्या वतीने कळतंय। उद्या भाजपचे 20, सेनेचे 11, राष्ट्रवादीचे 9 जण शपथ घेणार आहेत असं सूत्रांच्या वतीने कळतंय। नागपूरच्या राजभवनात दुपारी 3 नंतर शपथविधी होणार आहे। हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे। उद्या नागपूरच्या राजभवनात शपथविधी पार पडेल। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, अखेर उद्याचा मुहूर्त मिळालाय मंत्रिमंडळ विस्तारासाठी। कुणाकुणाची वर्णी लागू शकते मंत्रिमंडळात? प्रज्ञा, जसं तू म्हटलीस की उद्याचा मुहूर्त ठरलाय, कारण की 230चा आकडा महायुतीने एका टप्प्यात गाठला। पण मंत्रिपदाच्या वर्णीला कोण कोण असणार, मंत्रिपदाची वर्णी कोणाकोणाची लागणार याची उत्सुकता महाराष्ट्राच्या राजकारणात सोबतच आमदारांना लागली होती। अद्याप कोणालाही फोन जे ते गेलेले नाहीत। आज दुपारनंतर ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यादी जेव्हा अप्रूव्ह करतील त्याच्यानंतरच देवेंद्र फडणवीसांकडून किंवा मग एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून जे ते फोन जाण्यास सुरुवात होईल। पण आपण जर पाहिलं तर यंदा अनेक नवे चेहरे जे ते मंत्रिमंडळात आपल्याला पाहायला मिळते। सोबतच महिलांचे सुद्धा स्थान वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे की खरं तर राजभवनात मुंबईतच हा शपथविधी पार पडणार होता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून यादी अप्रूव्ह झाली नव्हती। त्यामुळे आता संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो नागपूरच्या राजभवनाच्या हिरवळीवर होणार आहे आणि त्यासाठीची तयारी सुद्धा सुरू झालेली पाहायला मिळते। 1991 नंतर आता 2024 मध्ये जो आहे तो हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो नागपूरमध्ये होताना पाहायला मिळतो आणि अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे जो आहे तो हा मंत्रिमंडळ विस्तार होताना पाहायला मिळतो। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अनेक इच्छुक आमदार आहेत। आपण पाहिलं तर अनेक फॉर्म्युला समोर येताना पाहायला मिळतात। जसं आता ठरतं की भाजप 21, शिंदेची शिवसेना 12 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 10 असा सुद्धा आकडेवारी समोर येते। त्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हटला तर अनेक मंत्री आमदार जे मागच्या 2022 नंतर जे सरकार तयार झालं होतं त्यावेळेस पासून इच्छुक होते, त्यांची सुद्धा नावाच्या जोरदार चर्चा जे आहेत ते शिंदेकडून करण्यात आलेल्या आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी काल देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि त्यांच्या पक्षाची मंत्र्यांची यादी जे म्हणजे आमदार मंत्री शपथाची शपथ कोणत्या नव्या चेहऱ्याची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाची मंत्रिपद कायम राहणार आहे उद्या स्पष्ट होईल। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।